सेनगाव तालुक्यातील वटकळी येथील नळ योजना मागील 1 वर्षांपासून बंद असल्याने नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर महिलांनी संबंधित कामाची चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी घोषणा देत रस्त्यावरती आंदोलन केलं आहे। आम्हाला ग्रामपंचायतचं पाणी मिळालंच पाहिजे। ग्रामपंचायतचा अधिकार असो, ग्रामपंचायतचा अधिकार असो। मागील वर्षभरापासून नळ योजना बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत आहे। त्याचबरोबर पाण्यासाठी देखील भटकंती करावी लागत आहे। यामुळे संतप्त नागरिकांनी या कामाची चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं आहे। आमच्या इथं 12 महिने झाले बिलकुल नळ आलीच नाही। आमच्या पाण्याची व्यवस्था लय खराब आहे। आज शेतकरी आणून देत जात पाणी। आता पाणी कुठून आणता तुम्ही? आता पाणी शेतातून आणायला पण ते आणून देत नाही त्याच्या वावरात। पाणी नाही तर आज आम्हाला पाणी नाही प्यायला शेतकऱ्यानं बंद केले। त्या हिरीचं पाणी आणू लागलो आम्ही, पण आता पाणी नाही। मग आता पिवाव काय? आता आम्ही बंद केलं। किती दिवसापासून पाणी मिळत नाही तुम्हाला? 2 वर्ष झाले। बरं, आता पाणी इथल्या दिवस कुठून पाणी आणलं? आम्ही शेताच्या हिरीचं। कोण्या शेताच्या? खाजगी। बरं, आता बंद झालं। बरी नळ योजना किती दिवसापासून बंद आहे? कौशल्याबाई नामदेव उबाळे, राहणार वटकळी। आम्ही मागणी करायलो 12 महिने झाले पाणी नाही, आणि पुन्हा आमच्या दारानं मग इतकाला चिखोल बी आहे दांडाचा। बरं, तुमची मागणी काय आहे? आमची पाण्याची आहे। बरं, आता रस्ते साजरे करायचे काम अर्धवट केलं आणि टाकून गेले। आमच्या गावामध्ये 2 वर्षापासून जे पाणी पुरवठा सुरू आहे जो बंद झालेला आहे 2 वर्षापासून, आणि आम्हाला जे खाजगी विहिरीपासून आम्ही जो पाणी पुरवठा म्हणजे पाणी आणत होतो तो त्या खाजगी शेतकऱ्याने बंद केलेला आहे। आणि आम्हाला जे सरकारी योजनेतून जे पाणी मिळत होतं ते पाणी आता 2 वर्षापासून मिळत नाही। तसेच जे आता जी नवी योजना सुरू झालेली आहे लाडकी बहीण योजना, या लाडकी बहीण योजनेसाठी जो कागदपत्र लागत आहेत त्या कागदपत्रासाठी सुद्धा ग्रामपंचायत पैशाची मागणी करत आहेत। घरपट्टी भरल्याशिवाय कोण मागणी करते? सरपंच का ग्रामसेवक? सरपंच आणि ग्रामसेवक हे मागणी करत आहेत आमच्याकडून। किती पैशाची मागणी करतात? जे आतापर्यंत जे रमाई आवास योजनेचे जे घरकुल आम्हाला मिळालेले आहेत त्या रमाई घरकुला योजनेतून जे आम्हाला नमुना नंबर 8 पाहिजेत होता, तर त्या नमुना नंबर 8 घेण्यासाठी आमच्याकडून ते फेर करण्यासाठी 2,500 ते 3,500 रुपयाची मागणी करत आहेत। आणि त्यानुसार आम्ही घरपट्टी भरण्यास तयार आहेत, पण घरपट्टी भरूनसुद्धा ते नमुना नंबर 8 आम्हाला देत नाहीत। तर त्यासाठी आमच्या ग्रामस्थाच्या वतीने महिला आहेत, त्याच्यासाठी आम्ही यामध्ये महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्याचबरोबर वटकळी ग्रामपंचायतीने मागील 2 वर्षांमध्ये एकही ग्रामसभा घेतली नसून कोणतेही विकास काम केले नसल्याचा आरोप वटकळी येथील ग्रामस्थांनी आज केला आहे। भारत शिंदे, MC न्यूज, सेनगाव, हिंगोली।